अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी। व्यंकटेश स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे। व्यंकटेश स्तोत्र वाचल्यामुळे सर्व दुःख दूर होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे इच्छित फळ असेल ते आपल्याला मिळतेच। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी ते। हे स्तोत्र पठण करताना आपण कोणत्याही दिवशी करू शकतो। रात्री 12 वाजता अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शुचिर्भूत होऊन वाचनाला सुरुवात करावी। ते कधीही संपले तरी चालते, परंतु त्याची सुरुवात मात्र 12 वाजताच झाली पाहिजे। आपण 21 दिवस हे पारायण करत असतो। त्या दिवसामध्ये काम, क्रोध, मोह, मद, मत्सर तसेच खोटं बोलू नये, या गोष्टींपासून दूर राहावे। मांसाहार आणि मद्यपान देखील वर्जक केले पाहिजे। हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं आणि एकाग्र चित्ताने व्यंकटेश स्तोत्र वाचावे। स्तोत्र वाचत असताना इकडे तिकडे पाहू नये, कोणाशी बोलू नये। एक मंडल म्हणजे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करणे। तुम्ही जोपर्यंत व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करत आहात तोपर्यंत निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला वाचण्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करेल। तुमचं मन विचलित होईल, पण तुम्ही न घाबरता व्यंकटेश स्तोत्राची सेवा अखंड चालू ठेवायची आहे। तुम्हाला व्यंकटेश महाराज स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात किंवा स्वप्नात किंवा प्रत्यक्षात दर्शन देतील। अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।